नमस्कार. कसे आहात सर्व? आज आपण कमरेवरची चरबी कशी कमी करायची याचा योगाभ्यास करणार आहोत. आपले जे वाढलेले वजन आहे ते कमी व्हावं असं कोणाला नाही वाटत आणि त्याहून पण आपली कंबर बारीक व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पुरुष असो किंवा महिला, प्रत्येकालाच आपलं शरीर सुडोल आणि परफेक्ट शेपमध्ये असलेलं हवं असतं. आता योगाभ्यासाच्या मदतीने तुम्ही आपले कमरेवरची वाढलेली चरबी कमी करू शकता. पण यासाठी तुम्ही याचा नियमित योगाभ्यास केला पाहिजे आणि आपल्या आहारावरती लक्ष दिलं पाहिजे. योगाभ्यासाच्या मदतीने आपण आपल्या कमरेवरची चरबी कशी कमी करू शकतो हेच मी आज तुम्हाला शिकवणार आहे. या आसनांच्या मदतीने तुम्ही आपल्या कमरेवरची चरबी कमी करून आपली कंबर बारीक करू शकता. या योगाभ्यासाच्या नियमित सरावाने तुम्हाला जाणवेल की आपली कंबर बारीक झालेली आहे. आज जी मी तुम्हाला काही आसने शिकवणार आहे ती अगदी साधी सोपी आहेत. ते कोणीही सहजरित्या करू शकतं. चला तर मग सुरू करा माझ्यासोबत योगासनांचा अभ्यास करायला. प्रथम योगा मॅट वरती या. योगा मॅट वरती आल्यानंतर सरळ समान स्थितीमध्ये उभे राहा. पाय सरळ नितंबांच्या खाली, पायाचे पंजे समोरच्या दिशेला, छाती खुली आणि दृष्टी आपली समोर. श्वास आत, दोन्ही हात वरती, हाताची बोटे एकमेकात गुंफवा. श्वास बाहेर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, चेहऱ्यावर सुंदर स्माइल. श्वास घेत राहा. आपले हात आकाशाच्या दिशेने खेचा. नाभी थोडीशी आतमध्ये खेचलेली. एक श्वास आत, श्वास बाहेर. आपलं कमरेतून वरचं शरीर उजवीकडे झुकवा. छाती खुली राहील आणि सरळ समोर. खाली जास्त खाली जाण्याच्या नादात तुम्ही हात खाली आणू नका. सरळ आणि जमिनीकडे बघू नका. छाती खुली राहील, सरळ समोर बघा आणि उजवीकडे झुका. श्वास घेत राहा. प्रत्येक आसनावर 10 श्वास होल्ड करणार आहोत. या स्थितीमध्ये थांबणार आहोत. श्वास घेत राहा. श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे. आपल्या उजव्या बाजूला पूर्णतः स्ट्रेच जाणवेल तुम्हाला. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. रिलॅक्स, विश्रांती. श्वास घेऊन दोन्ही हात सरळ समोर, खांद्यांच्या रेषेत, हाताचे पंजे एकमेकांना समोर. श्वास बाहेर, हात आपले उजवीकडे आणि आपण पण उजवीकडे वळायचं आहे. शक्य तेवढं आपले हात सरळ छातीच्या समोरच राहतील आणि हातातील अंतर वाढवू नका आणि मागे बघा. पायाचे पंजे योगा मॅटलाच लागलेले राहतील. श्वास घेत राहा. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या हातातील अंतर वाढतंय किंवा कमी होतंय तर दोन्ही हाताच्या मध्ये तुम्ही एखादी पिलो घेऊ शकता. श्वास आत सरळ समोर, श्वास बाहेर. आता डावीकडे आणि मागे बघा. डावीकडे हात छातीच्या समोरच राहतील. या आसनांचा अभ्यास करत असताना तुम्हाला जाणवेल की आपल्या कमरेवरती याचा किती इफेक्ट होतो. श्वास आत सरळ समोर, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. विश्रांती.
श्वास घेऊन दोन्ही हात आकाशाच्या दिशेने आणि आपली तर्जनी आकाशाकडे पॉइंटेड राहील आणि आपली बाकीची बोटे एकमेकात गुंफवा याप्रमाणे. आणि श्वास बाहेर, परत शरीर आपलं उजवीकडे झुकवा आणि सरळ समोर बघा. श्वास घेत राहा, छाती खुली. श्वास आत सरळ, श्वास बाहेर डावीकडे. श्वास घेत राहा, दृष्टी समोर. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, विश्रांती. आता दोन्ही पायामध्ये 3 ते 3.5 फूट अंतर घ्या किंवा आपल्या शरीराच्या उंचीनुसार. आणि आपल्या उजव्या पायाचा पंजा आहे तो उजवीकडे 90 डिग्री, डाव्या पायाचा पंजा 10 ते 15 डिग्री आतल्या बाजूला. कंबर आणि छाती सरळ समोर, नाभी थोडीशी आतमध्ये खेचून धरा, छाती खुली, दृष्टी समोर. श्वास आत, दोन्ही हात वरती सरळ खांद्यांच्या रेषेत. श्वास बाहेर, आपलं शरीर उजवीकडे थोडंसं पुश करा. एक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर, उजवा हात जमिनीच्या दिशेने आणि डावा हात आकाशाच्या दिशेने. हात जिथपर्यंत पोहोचत आहे तिथपर्यंतच नेण्याचा प्रयत्न करा. हा गुडघा फोल्ड नाही झाला पाहिजे. जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंतच ठेवा आणि सरळ वरती बघा. श्वास घेत राहा. श्वास आत वरती, श्वास बाहेर, हात खाली, रिलॅक्स. आता डाव्या बाजूने, डाव्या पायाचा पंजा 90 डिग्री, उजव्या पायाचा पंजा 10 ते 15 डिग्री आतल्या बाजूला. छाती आणि कंबर सरळ समोर. श्वास आत, हात वरती, श्वास बाहेर, डावीकडे थोडंसं झुका. एक श्वास आत घ्या आणि श्वास बाहेर, डावा हात जमिनीच्या दिशेने, उजवा हात आकाशाच्या दिशेने. श्वास घेत राहा. हे आसन करत असतानाच आपल्याला जाणवेल की हे आसन आपल्या कोर मसलसाठी, आपल्या कमरेसाठी किती महत्वाचं आहे. त्रिकोण आसन. श्वास आत सरळ वरती, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली आणि सावकाश पाय एकत्र आणा आणि थोडेसे शेक करा. आता खाली दंडासनामध्ये बसायचं आहे. दंडासन. पाय सरळ, पायाचे पंजे आकाशाच्या दिशेने, पायांची बोटे, पाठीचा मणका ताठ. आता दोन्ही हात जे आहेत आपले ते उजव्या बाजूला, दोन्ही हात जमिनीला टेकवायचे आहेत योगा मॅट वरती. आणि श्वास बाहेर सोडत असताना आपण जमिनीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायचा, शक्य होईल तिथपर्यंत. श्वास आत, परत वरती, श्वास बाहेर डावीकडे, श्वास आत वरती सरळ. याप्रमाणे आपण प्रत्येकी 5-5 वेळा करणार आहोत. उजवीकडे 5 वेळा आणि डावीकडे 5 वेळा. नंतर तुम्ही वेळ वाढवू शकता किंवा 10 वेळा सुद्धा करू शकता प्रत्येक. आता आपण 5 वेळाच करणार आहोत. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर. चालू राहू द्या. पाय सरळच राहतील. पाय उजवीकडे डावीकडे नेऊ नका.
श्वास आत सरळ, श्वास बाहेर, विश्रांती. या आसनांचा तुम्ही नियमित अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच जाणवेल की आपली कंबर बारीक झाली आहे. यासोबतच तुम्ही भरपूर पाणी प्या, आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि रात्रीचं जेवण शक्य तेवढं लवकर करा. हा व्हिडिओ लावून तुम्ही माझ्यासोबत रोज या आसनांचा अभ्यास करू शकता आणि आपली कंबर बारीक करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नियमित योगा करत राहा. नमस्ते.